तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. पुढील सारणीचे निरीक्षण करा. एक्स व वाय मध्ये कोणते चलन आहे व चलनाचा स्थिरांक कोणता. बघा आता आपण आपल्याला एक सारणी दिलेली आहे, जसं की एक्स आणि वाय दिले, एक्स 3 वाय 24 5 40 8 64 12 आणि 96. तर सगळ्यात अगोदर बघा आपल्याला हे समचलन दिलेले आहे आणि व्यस्त चलन दिलेले आहे, पण हे सम एका व्यस्त हे आपण बघूया. तर त्यासाठी काय करायचं, फक्त की पहिली जी लहान संख्या आहे ती आपण बघूया. तर लहान संख्याचं बघा याने जातो का 3 1 3 आणि 8 3 24 5 1 5 5 8 45. त्याच्यानंतर 8 1 8 8 8 64 12 1 12 12 8 96. म्हणजे याचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते सरळ सरळ किती येते 1/8. म्हणजे जशी जशी किंमत आहे इथून तिथून सर्व संख्याचं आपल्याला जर बघितलं तर ते गुणोत्तर यायले 1/8. म्हणजे हे सर्व काय आहे तर सम आहे, म्हणजे समचलन येते. तर सारखं आहे, तर आपला याच्यात पर्याय नंबर येतो 1. त्याला सॉल्व्ह करायचं असेल तर 3 24 3 1 3 आणि 3 8 24. त्याच पद्धतीनं 5 40 5 1 5 5 8 40. तर अशा पद्धतीने आपल्याला कोणतं चलन भेटलं, समचलन. कधी लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला चलनवरला प्रश्न आलेला असेल त्यावेळेस आपल्याला अंश आणि छेद लागतो. ज्या वेळेस असा चार्ट दिलाय त्यावेळेस अंश आणि छेद लागतो. तर त्याच्यानंतर म्हणूनच हे 3 ऑटोमॅटिकली काय होतात, एलिमिनेट होतात. तर आपला पर्याय नंबर राहील